पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावर समुद्र मार्गाने हल्ला करण्याची शक्यता नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबांनी व्यक्त केली, त्यामुळे भारताला सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले। भारतावर समुद्रमार्गे हल्ला, नौदल प्रमुखांनी व्यक्त केली शक्यता। दहशतवाद्यांना भारतात हल्ले करायचं प्रशिक्षण। पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध चांगलेच ताणले। त्यात भारतानं एअर स्ट्राईक करून पाकिस्तानचा फणा ठेचल्यानं पाकिस्तान चांगलाच खवळलाय। त्यामुळे या ना त्या प्रकारे कुटाळक्या करण्याचं काम पाकिस्तानकडनं सुरू आहे। आता तर भारतावर समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो अशी शक्यता नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांनी व्यक्त केली आहे। 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी समुद्र मार्गाचा वापर केला होता। यात तब्बल 197 जण ठार तर 800 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते। We also have reports of terrorists being trained to carry out attacks with various modus operandi, including through the medium of the sea. पाकिस्ताननं कायमच दहशतवाद्यांना पाठिंबा दिलाय आणि ते उघड आहे। पाकिस्तान दहशतवाद्यांना वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करायचं प्रशिक्षण देत असल्याचीही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। With the particular brand of terror may well become a global problem in the near future. The Indian security establishment is continuously working to address this menace. पाकिस्तानची वाईट नजर कायम भारतावर पडत आली आणि त्याची मोठी किंमत भारतानं चुकवली आहे। आता समुद्रमार्गे हल्ल्याची भीती असल्यानं 26/11ची आठवण आल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणेनं सतर्क राहण्याची गरज आहे, कारण हल्ला कशाही प्रकारे होऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।